मित्र त्रिवेज मीडियामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये संसदीय लोकशाही आपल्या देशाने जी स्वीकारली आहे, यामध्ये बहुमत ज्यांच्याकडे असेल तो पक्ष आणि त्या पक्षाच्या त्या सभागृह नेत्याला सत्तेवर बसवलं जातं. यामध्ये जात धर्म हे पाहिलं जात नाही, कारण या देशाचं संविधान तशी अनुमती देत नाही. परंतु महाराष्ट्रातल्या परभणी महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सत्ता स्थापन केली आणि त्यांनी महापौर बनवताना तिथल्या एका मुस्लिमालाच महापौर बनवलं आणि यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संघ भाजप प्रणित राजकीय नेत्यांनी एक प्रकारे गजब केला. आणि या गजबमधून ते असं सांगतायत की उद्धव ठाकरे हे कसे मुस्लिम अनुनय करणारे आणि हिंदूच्या विरोधातले आहेत, अशा प्रकारची एक भावना पसरवण्याचं ते निवेदन अनेक ठिकाणी करतायत. परंतु प्रत्यक्षामध्ये या देशाचा इतिहास जर आपण पाहिला तर 12व्या शतकापासून या देशाच्या इतिहासामध्ये अनेक विदेशी राजवटी या देशामध्ये आल्या. शेवटची विदेशी राजवट जी होती ती ब्रिटिशांची होती आणि या सगळ्या राजवटीमध्ये इथल्या उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांनी त्यांच्याकडून काय साध्य करून घेतलं. सत्तेच्या परिघात नसलेल्या समूहांचं उद्ध्वस्तीकरण होतं, परंतु सत्तेसोबत असणारे दीर्घकाळपर्यंत जेव्हा टिकून राहतात तेव्हा त्यांच्या त्या भरीव अस्तित्वामागे नेमकं काय असतं, त्या सत्तेकडून ते काय लाभ घेतात याचा इतिहास असतो. आणि म्हणून 12व्या शतकात मोगल किंवा मुस्लिम जे या ठिकाणी सत्तेत आले त्यांच्याकडून या देशातल्या उच्चभ्रू वर्गाने, उच्च जातीय वर्गाने, समूहाने काय मिळवून घेतलं, काय त्यांच्याशी त्यांनी तडजोडी केल्या, हे इतिहासामध्ये निश्चितपणे नमूद आहे. आणि हाच विषय घेऊन राजकारणामध्ये आज त्याचं जे बाऊ केला जातो आहे, यावर ज्येष्ठ पत्रकार माननीय राहुल गायकवाड हे आपलं विश्लेषण सादर करतायत परभणी पॅटर्न या आजच्या विषयावर. त्रिवेज मीडियाच्या दर्शकांना नमस्कार. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये पूर्ण पार पडलेल्या आहेत. काही जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका होणं बाकी आहे. आणि या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी बाकी विरोधकांचा धुव्वा उडवत या निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्या निवडणुका ज्या पद्धतीने जिंकलेल्या आहेत, जे घोटाळे केलेले आहेत, ते सगळं या महाराष्ट्रातील मतदारांनी, जनतेने पाहिलेलं आहे. या नुकत्याच झालेल्या जिल्हा महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकांपैकी जवळजवळ 20 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि उपमहापौर निवडून आलेले आहेत. आणि उर्वरित 3 ते 4 महानगरपालिकामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 महापौर आणि शिंदे गटाचे 3 महापौर निवडून आलेले आहेत. मालेगावमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीचा महापौर झालेला आहे, तर समाजवादी पार्टीचा महापौर झालेला आहे. परभणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा महापौर झालेला आहे आणि तो महापौर मुस्लिम असल्यामुळं भाजप आणि साऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनी देशामध्ये आणि राज्यामध्ये एक काहूर माजवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. जणू काही परभणीमधला एक महापौर उद्धव सेनेचा निवडून आल्यामुळे उद्धव सेनेने सर्व राज्य मुसलमानांच्या स्वाधीन केलं की काय, असं एक चित्र निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववाद्यांच्या माध्यमातून केला जात आहे. तसं पाहिलं तर ही घटना या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला आव्हान देणारी आहे आणि
अशी घटना खरं तर भारतासारख्या लोकशाही देशात घडायला नको, पण त्या घडत आहेत. ही खूप खेदजनक गोष्ट आहे. खरं तर देशातील एकूण लोकसंख्येच्या 15% आसपास असलेल्या मुस्लिम समाजाचा एखादा महापौर महापालिकेत निवडून येत असेल, बसत असेल, तर ती एक सामान्य घटना असते आणि असायला पण हवी. या अगोदर ती सामान्य घटनाच असायची. मुंबई, ठाणे, मालेगाव आदी महानगरपालिकांमध्ये या अगोदर मुस्लिम महापौर निवडून आले आहेत. पण यावेळी मालेगाव, परभणी या महानगरपालिकेत मुस्लिम महापौर निवडून येताच धर्मांध शक्तींनी तांडव सुरू केलेले आहे. यावर आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. मुस्लिम समुदायाच्या विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात आहेत. या अगोदर कधी असे घडले नव्हते. कुणी आक्षेप नोंदवला नव्हता, कुणी आक्षेप घेतला नव्हता. आक्षेप घेणाऱ्या चर्चा व बातम्या प्रसिद्ध झाल्या नव्हत्या, ज्या पद्धतीने आज होत आहेत. साता समुद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी प्रथम नागरिक व महापौर झाले आहेत. तर लंडनमध्ये पाकिस्तानी वंशाचे सादिक खान हे 2016 पासून महापौर व प्रथम नागरिक आहेत. तिसऱ्यांदा ते या पदावर निवडून आले आहेत. संपूर्ण जग जातीच्या भिंती तोडून आधुनिकतेकडे जात असताना आपल्या देशात या धर्मांध जातीच्या भिंती अधिक भक्कम करून आधुनिकतेकडे पाठ फिरवण्याचे काम आपल्या देशात सुरू आहे. हे या देशाचे खऱ्या अर्थाने दुर्दैव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप या देशाला या बर्बादीच्या खाईत ढकलत आहे, असे चित्र आज उभे राहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर होत आहेत. घोटाळे, गैरप्रकार करून महानगरपालिका पंचायत समितीवर भगवे फडकवले जात आहेत, पण कुणी आक्षेप घेतले नाहीत. घोटाळे करून का होईना, निवडणुका प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यास जनतेचा कौल जनमत मांडण्याची परंपरा भारतीय राजकारणात आहे. विरोधक ती आजही मानत आहेत. पण मुंबई महानगरपालिकेत बहुमत नसल्याने विरोधकांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत, कुणी आक्षेप घेतले नाहीत. घोटाळे करून का होईना, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या जनतेचा व मतदाराचा कौल जनमत मांडण्याची परंपरा भारतीय राजकारणात आहे. विरोधक ती आजही मानत आहेत. मुंबई महानगरपालिकेत बहुमत नसल्याने विरोधकांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत. ही समज ही आज विरोधी पक्षातील घटक पक्षांमध्ये आहे. पण सत्तेची लालसा असलेला भाजप तसे वागताना दिसत नाही. चंद्रपूर, मालेगाव व परभणीत ते स्पष्टपणे दिसले. इथे भाजप मित्र पक्षांना बहुमत नव्हते, पण समजूतदारपणा दाखवला गेला नाही. निवडणुका झाल्या. परभणीत उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल ख्वाजा महापौर झाल्यानंतर धर्मांध मानसिकतेने ग्रस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व अंधभक्त आक्षेप घेताना दिसत आहे. परभणी महानगरपालिकेत उद्धव सेनेचे जे 25 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामध्ये एकट्या मुस्लिम समाजाचे 13 नगरसेवक म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक नगरसेवक आहेत. जर यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम महापौर केला नसता तर त्यावर आक्षेप घेणे खरे तर योग्य होते. ते धर्मांध मानसिकतेचे लक्षण ठरले असते. पण भारतीय लोकशाहीच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने घेतला, त्याबद्दल खरे तर त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. राज्यात आणि देशभर मुस्लिम विरोधी
राजकारण करणाऱ्या भाजपसारख्या जातीय धर्मांध शक्तीच्या राजकारणाला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे असे समजायला हरकत नाही. हे पाऊल धर्मांध शक्तीचे सारे मनसुबे चिरडून टाकेल असा विश्वास यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला आहे. राज्यातील 29 पैकी 25 महानगरपालिकेत भाजप व मित्र पक्षाचे 25 महापौर निवडून आले आहेत. यामध्ये एकट्या भाजपचे 20 महापौर झाले आहेत. तितकेच उपमहापौर निवडून आले आहेत. मात्र परभणीत सय्यद इक्बाल महापौर होताच 20 ठिकाणी झालेल्या महापौर उपमहापौर निवडीच्या आनंदावर विरजण पडले आहे की काय असं चित्र महाराष्ट्रात भाजपने निर्माण केलं आहे. भाजप नेत्याचे चेहरे सुतक पडल्यासारखे झाले आहेत. भाजपमध्ये इतर पक्षातून गेलेले भ्रष्टाचारी चहापेक्षा किटली गरम याप्रमाणे वागत असून उद्धव ठाकरे यांच्यावर धर्मांध मानसिकतेतून टीका करीत आहेत. जनसंघ भाजपच्या स्थापनेला काही दशके उलटून गेले आहेत, पण भाजप व संघाला मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करता आलेले नव्हते. काल परवा भाजपने आपला महापौर बनवला. मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात उत्सव व राज्यभर भाजपच्या गोटात आनंद साजरा केला गेला. पण परभणीचे वृत्त हाती येताच त्यावर विरजण पडली. यावरून स्पष्ट होते की देशातील सुमारे 20 कोटी जनतेचा संघ आणि भाजप किती द्वेष करीत आहे. संघाचा अजेंडा व भाजपच्या सांप्रदायिक राजकारणामुळे देशाच्या एकता व अखंडतेला जगभरात भारतीय वंशाचे मुस्लिम व्यक्ती मोठमोठ्या पदावर विराजमान होत असतील तर एखादी व्यक्ती तीही याच देशातील याच मुंबई शहरातील मुंबईची महापौर झाली असती तर काय बिघडले असते. पण खान महापौर होईल ही भीती दाखवून धर्मांध हिंदूची मते मिळवण्याचे काम भाजपसारख्या पक्षाने केले. एपिस्टेन फाईलमध्ये नाव आल्यानंतर ब्रिटनचे प्रधानमंत्री राजीनामा देणार असून त्या पदावर पाकिस्तानी वंशाच्या म्हणजे मूळ भारतीयच वंशाच्या शबाना महमूद पंतप्रधान होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती अनेक राष्ट्रांमध्ये सत्ता पदावर विराजमान झाले आहेत. मग मुस्लिम महापौर होऊ देणार नाही हा अजेंडा संघ भाजपसारख्या सांप्रदायिक शक्ती समाजापुढे आणून भारतीय समाजात द्वेष पसरवण्याचे काम का करीत आहेत. 15% आसपास असलेला मुस्लिम समुदायाला राजकीय सत्तेपासून बेदखल करण्याचा कुटील डाव या शक्ती खेळत असून हे या देशासाठी घातक आहे. देशाच्या एकता व अखंडतेला आव्हान देणारे राजकारण भाजप करीत आहे. हे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करून पुढे निघालेल्या भारत देशाचे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम व अन्य समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आजही मिळालेले नाही. 29 महानगरपालिकापैकी केवळ मालेगाव व परभणी या 2च पालिकांमध्ये मुस्लिम महापौर निवडून आले आहेत. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या नसरीन बानू शेख तर महापौर तर समाजवादी पार्टीच्या शाने हिंद उपमहापौरपदी निवडून आले आहेत. भिवंडीमध्येही मुस्लिम महापौर बनण्याची अधिक शक्यता आहे. भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार व एकनाथ शिंदेच्या सेनेने अल्पसंख्याक समाजाला कुठेही प्रतिनिधित्व दिलेले दिसत नाही. भाजप व मित्र पक्षासाठी हा देश 140 कोटी जनतेचा नसून तो केवळ 120 कोटी जनतेचा आहे. ही मानसिकता देशविरोधी आहे आणि त्या मानसिकतेला खतपाणी भाजप संघासारख्या शक्ती देत आहेत. संविधानाच्या चौकटीत आरक्षण व्यवस्था. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षतेचं सूत्र, मताचा अधिकार, एक वोट एक मूल्य आणि आरक्षण व्यवस्था या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. यामुळेच आपण या सार्वभौम राष्ट्राचे नागरिक आहोत. मनोवादी व्यवस्था तर इथल्या 80 ते 85% जनतेला नागरिकही मानायला तयार नव्हती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वरील सर्व व्यवस्थांच्या माध्यमातून मनोवादी व्यवस्था नेस्तनाबूत केली. या देशातील सर्व जनतेला मत देण्याचा अधिकार नसताना, निवडणुका लढवण्याचा अधिकार नसता, या देशातील सर्व जनतेला मत देण्याचा अधिकार नसता, निवडणुका लढवण्याचा अधिकार नसता, राजकीय आरक्षण नसते, महिलांना 50% आरक्षण देण्याची तरतूद संविधानाच्या चौकटीत दिली गेली नसती, तर भाजपची ऋतू तावडे मुंबईची महापौर झाली असती का? हा खरा प्रश्न आहे. हा त्या ऋतू तावडेंनी स्वतःलाही विचारला पाहिजे. त्यानंतरच तिला भाजपचे भगवेकरण समजले असते आणि तिचा पश्चाताप झाला असता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुकीत महिला, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींना राजकीय आरक्षण असल्याने ते नगरसेवक झाले आहेत, नगराध्यक्ष, सभापती व महापौर झाले आहेत. आरक्षण नसते तर या हिंदू समाज घटकाची अवस्था ब्राह्मणी समाज व्यवस्थेत मुसलमान समाजापेक्षाही वाईट झाली असती. हे या समाज घटकांनी समजून घेणे गरजेचं आहे. संघ व भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना जावई मुस्लिम चालतो, सत्तेसाठी महबूबा मुफ्ती चालते, नवाब शरीफ यांची बिर्याणी चालते, अरबांचा पाहुणचार चालतो, संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान चालतो, पण मंत्रिमंडळात व राजकारणात मुस्लिम चालत नाही. गेल्या 75 वर्षात या देशात मुस्लिम राष्ट्रपती झाले, केंद्रीय मंत्री झाले, देशाचे गृहमंत्री झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, संवैधानिक संस्थाचे प्रमुख झाले, मुख्य न्यायाधीश झाले. मोदीचा सत्ता काळ वगळला तर त्याकडे सामान्य घटना म्हणून पाहिल्या जात होते. मात्र मोदीच्या सत्ता काळात हिंदू, मुस्लिम, SC, ST, OBC आणि बिगर SC, ST व OBC असे राजकारण भाजपने सुरू केले आहे. या राजकारणामुळे भारतीय समाज धर्म आणि जातीमध्ये विभागला जात आहे. हे फारच गंभीर असून संविधान, लोकशाही वाचवायची असेल तर या देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व अंधभक्त आणि ब्राह्मणी धर्ममुक्त केले पाहिजे. ती काळाची गरज आहे. हे महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये मुस्लिम महापौर झाल्यामुळे भाजपने जे वातावरण निर्माण केलेलं आहे ते या देशाची विभागणी करणारे राजकारण आहे. याचा राज्यातील फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील जनतेने गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि अशा धर्मांध शक्तीला रोखण्याचं काम ही या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने केले पाहिजे. एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा. जय भीम, जय समाजवाद.